आजची रेसिपी आहे शिवल्या बटाटा रस्सा। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला शिवल्या कापून घ्यायच्या आहेत। त्या कशा कापायच्या हे मी तुम्हाला दाखवते। शिवल्याचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत। त्यामध्ये एक भाग भरलेला असतो व एक कमी भरलेला असतो। मग जो कमी भरलेला आहे त्यातलं फ्लेश आपल्याला काढून घ्यायचं। त्या शिंपलीने आपण असं काढून घ्यायचं। अशा प्रकारे आपल्याला सर्व शिंपल्या आपण कापून घेऊ। अशा प्रकारे सर्व शिवल्या कापून झालेल्या आहेत। आता आपण यांना 2 ते 3 वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया। आता आपण या शिवल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता इतर साहित्य बघू। 1 बाउल ओलं खोबरं, मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा, 12 ते 15 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, 2 बटाट्याचे मध्यम आकाराचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी, 1 बारीक चिरलेला टोमॅटो व थोडीशी कोथिंबीर। फोडणीसाठी 2 चमचे तेल, 2 चमचे मालवणी मसाला व मीठ चवीप्रमाणे घेतलेले आहे। आता तेलावर आपण कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीर व आलं भाजून घेऊ। आता हे सर्व लालसर भाजून घेतलेले आहे। आता त्यांना मिक्सर मध्ये वाटून घेऊ। कांदा भाजल्यावर आता त्यात टोमॅटो घातलाय। टोमॅटो आता कांद्याबरोबर चांगला मिक्स करून घेऊया। आता यामध्ये तिसऱ्या टाकून परतवून घेऊया। आता आपण बटाट्याच्या फोडी टाकू व त्या सुद्धा मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण वाटण टाकूया। चांगलं मिक्स करून घेऊ। वाटण घालून झाल्यानंतर यामध्ये आता मीठ टाकू। मीठ चवीप्रमाणे। आता हे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर 10 मिनिटं झाकण घालून उकळी काढू। आता ही आपली रेसिपी तयार झाली आहे। तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।